विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संजय, आता या चित्रपटाबद्दल तर आहेच, पण याच्याही पेक्षा तू जे जे चित्रपट केले, इव्हन डोंबिवली फास्ट, तर चेकमेट हा तुझा स्वतःचा चित्रपट आहे आणि रिंगा रिंगा तुझा स्वतःचा चित्रपट आहे. या दोन चित्रपटांबद्दल सांगा, कारण दोन्ही चित्रपटांनी फ्लोअरवर चांगल्या पद्धतीनं लोकांना खेचून आणलं आणि लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं आवडले, भावले. त्यात रिंगा रिंगाबद्दल मला जास्त आवडेल तू बोललास तर, कारण रिंगा रिंगामधलं जे ते गाणं आहे बायको बायको आणि ते जे उलटा स्टेप्स वगैरे जे तुम्ही सगळं केलंय, ती आयडिया बेसिकली कोणाची होती? मला वाटतं तुझीच आयडिया अशी होती की सोनाली जी आहे, सोनाली कुलकर्णी, तिच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी उलट घडतात. सब कुछ रिवर्स में जाता है. जो उसने सोचा था वैसा कुछ नहीं हुआ. बरोबर. आणि तिला तरीही सगळं सरळ चाललंय असं भासवायचं. हा थॉट होता. बरोबर. खूपच कॉम्प्लिकेटेड थॉट होता. म्हणजे मी ॲज अ प्रेक्षक जर मी ₹150 खर्च करून तिकीट बघायला आलो तर मला एका बघायला आवडणार नाही. पण त्या वेळेचे ते डिसिजन असतात. बरोबर. कदाचित आता जर मी तो चित्रपट केला असता तर मी असं गाणं नसतं केलं, किंवा तो थॉट अजून चांगल्या पद्धतीने मी कन्वे करू शकलो असतो. पण त्या फ्रेंझीमध्ये मी किती केलं, मला वाटत नाही ते फारसं वर्क झालं. ते गाणं सुखीने गायलंच खूप सुंदर, किंवा अजय अतुलचं कंपोजिशन खूप छान, किंवा फोटोग्राफी खूप छान, पण तो थॉट कन्वे होत नाही चित्रपटामध्ये असं मला जाम वाटतं. आणि अदर दॅन दॅट आपण कसं बायगो बायगोचं बायगो बायगो वॉज अ फन. बायगो बायगोचं एकतर पहिल्या दिवसापासून खूप क्लॅरिटी होती व्हिज्युअल्सची, की आम्हाला ते मायकेल जॅक्सन सारखं ऑल आय वॉन्ट टू से इज दॅट दे डोंट रियली केअर अबाउट असं ते गाणं, त्याच्या काहीतरी रेप्लिका, त्याच्या जवळपास जाणारं गाणं आम्हाला शूट करायचं. आणि स्पेशली आम्ही गोवा शूटिंग करत होतो. गोवा में जाएंगे और गोवा का कार्निवल नाही दिखाएंगे असं नाही होऊ शकत. तर गोवाचा कार्निवल, ते कलरफुल व्हिज्युअल्स, आणि त्याच्यात आमचा जो एडिटर आहे तो आता नाही येतो, अमित पवारने जवळजवळ 650 कट्स गाण्यात ठेवलं. सिनेमॅटोग्राफी हा तुझा अत्यंत जवळीचा विषय आहे. खूप सुंदर सुंदर अभिनेत्री चित्रपटसृष्टीमध्ये आहे. एखादी आवडली होती का रे कधी? अरे सगळ्याच आवडतं. काय मनापासून आवडली? आणि प्रॉब्लेम काय होता ना, सगळ्यांना येतात आणि मला दादा म्हणतात. पण ते कशामुळे? गॉड नोज क्या कुछ मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट बस. जी मुलगी येते ना, जी मुलगी नवीन इंडस्ट्रीत येते ती, किंवा जी मुलगी जुनी आहे इंडस्ट्रीत ती, सगळे येतात आणि मला संजू दादा म्हणून. म्हणजे ना समटाइम्स यू फील गुड की अरे यार दे आर व्हेरी कम्फर्टेबल विथ मी. बट काय म्हणजे मी काय एवढा म्हातारा नाही, आय एम जस्ट 23 नाव. म्हणजे आत्ताच 20 क्रॉस केलं मी. आणि बट ठीक आहे. पण अशी एखादी आठवण जुनी कॉलेजच्या वेळची, किंवा अरे यार ही मुलगी खूपच आवडली होती आणि तिला आयुष्याची जोडीदारीण म्हणून सुद्धा बनवली असती कदाचित? नाही, फ्रँकली मी कॉलेजमध्ये एवढा सिरियस कधीच नव्हतो. म्हणजे मेजर फ्लिंग्स आणि मेजर अफेअर्स म्हणजे तो इश्यूज नव्हता. पण असं एकदा झालं होतं की कॉलेजमधली एक मुलगी जिसके पीछे दुनिया पागल थी, और त्याच्यानंतर वन फाईन डे मी आत्ताच एक 5-6 वर्षापूर्वी एका मित्राच्या सोसायटीत त्याच्या घरी गेलो होतो, आणि तो मला त्याची अशी नेमप्लेट वगैरे दाखवत होता. तेवढं ते कपल असं खाली आलं आणि मित्राने माझी अशी ओळख करून दिली. हे यांना ओळखलं का तुम्ही? हे संजय जाधव, कॅमेरामॅन डिरेक्टर आहे तो. हो मी तुम्हाला ओळखतो, ही माझी मिसेस. आणि असे 2 क्लोजअप केले आमचे. अँड आय रिअलाइज की अच्छा यार डिसिजन वॉज गुड. आता कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आपण आहोत. जाता आता एक प्रश्न तुला विचारेन की एवढं सगळं काम केल्यानंतर माणूस किंवा कलाकार हा नेहमीच भुकेलेला असतो, तो हावरट असतो, त्याला आणखीन काय करायचं असतं. तुझ्या डोळ्यासमोर असं काय आहे की नाही मला एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा मला आता वाटतं की नाही हे करायचं राहून गेलं यार अजून, आणि मला ते करायचं आहे, अशी कुठली गोष्ट आहे? नाही प्रशांत, मी ऍक्च्युली सांगू, मला असं वाटतं की मी खरंच काहीच केलेलं नाही अजून. ॲज अ सिनेमॅटोग्राफर मला अजून फिल्मफेअर पण नाही मिळाले. बरोबर. किंवा मला नॅशनल अवॉर्ड पण नाही मिळालं. आणि ॲज अ डिरेक्टर तर मला बेस्ट डिरेक्टर म्हणून स्टेट अवॉर्डचं 3rd प्राइज आहे. सो माय करिअर इज आय मीन आय हॅव टू गो प्लेसेस. आकाश बहुत कुछ जाना करना है.
धन्यवाद आणि शुभेच्छा तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी आणि असेच खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचे चित्रपट तू आमच्या चित्रपटसृष्टीला देशील आणि आम्ही तुझ्या बरोबर सदैव आहोतच. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा अँड बेस्ट ऑफ लक. थँक्स अलॉट. संजय रनौ आपल्यासमोर होता आणि आता फक्त लढ मनाच्या निमित्तानं आपण त्याच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. खूप चांगल्या पद्धतीचा हा चित्रपट आहे. आज या सिनेकट्टामध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेट पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन सेलिब्रिटीचं. तोपर्यंत नमस्कार, गुड बाय.